तूच थाय ना असं वाटते, तुझ्याकडे पाहून तर तसंच वाटत आहे. हा तू जिवंत आहे म्हणजे माय बायको मारली वाटते तू ना. फक्त तिलेच नाही तर तिची पण मारली मी ना. तू अति बोलत आहे आता. तरी गम नाही, तिनं तिचं मिशन तर पूर्ण केला, तुले बिडाच्या बाहेर आणला. आणि तुला कुठं आणलं? नागपूरचा तरी पोहा खाले का मग यवतमाळचा खरा खाले? मी खरं खात नाही ना, मला तरी पोह्याचा शौक आहे. मला माहीत आहे का तू हे 6 दगड कायच्यासाठी जमा करताय, पण तरी पण एक बार तुझ्या तोंडानं ऐकायचं मला. हा चल सांगतो तुले बी. मला ते पहिले तुले बी तर माहीत असलं पाहिजे का तू कायच्यासाठी आणि काऊन मेला. हो ते नंतर माहीत पडणच कोण मारणार आहे. जास्त फापल्या नको करू, पहिले सांग तुझा प्लॅन काय आहे. मला वाटत होतं की अर्धी जनसंख्या खतम झाली तर वाचलेले लोक तरक्की करण, पण मी विदर्भात जसजसा फिरून राहिलो ना तर मला दिसून राहिलं का इथं तर कोणालाच तरक्की नाही करायची आहे. सब पोट्टे त्याच्या छावीसोबत झुडपात दिसून राहिले, आणि म्हणून मी फैसला केला का आता अर्धा नाही पूर्णच विदर्भ संपून टाकायचा. दॅट स्ट्रेंज. विचार चांगला आहे, पण करशील कसा? काही नाही, सोपं आहे. तो जो मनी तुला डोरल्याने तुझ्या गळ्यात घातलाय ना त्याला माझ्या हाताच्या गॉन्टलेटवर लावेन. बस एक चुटकी वाजवताच सगळे माती बनून जाण आणि सगळ्याला भेटान मुक्ती. वा का विचार आहे ते. पण ही गोष्ट लक्षात ठेवजो, जर तू पूर्ण विदर्भ संपवला ना तर मग नागपूरचे संत्रे खायन कोण, शेगावची कचोरी खायन कोण, अमरावतीचा वडापाव आणि यवतमाळचा खरा चावण कोण? याचा विचार तुम्ही पहिलेच करायला पाहिजे होता. मा एकच लक्ष आहे आता, जो पट्टा महाराष्ट्रातला तरक्की करताना दिसणार नाही मला, जो फक्त लफड्याचे आकडे वाढवत आहे तसे इलाके मला संपवायचे आहे. पण सगळ्याची आपापली पसंती असते आणि सगळ्याला आपल्या मतानं जगायचं आहे. राहिला तरक्कीचा प्रश्न तर अर्धे लोक करून राहिले ना काही ना काही. हा म्हणून तर विचार केला होता मी का अर्धाच विदर्भ संपवतो, पण आता नाही. आता मी तेच करेन जे मला वाटते. हा पण एक इलाज आहे. काय एक इलाज म्हणजे काय इलाज आहे ते जोडं? हा सांगतो. जर विदर्भाच्या एकूण एक पोरांना कमेंट्स केले का अर्ध्याला जिवंत ठेवा बा, आम्हाला मारू नका, तरच तू इच्छा मी पूर्ण करतो. फक्त अर्धाच विदर्भ संपवतो. पाबे पुट्टे हो, जर कमेंट करसान तरच वाचसान, नाहीतर मग जा भोकात तिकडं. मग मला नका म्हणू का स्ट्रेंज भाऊ तुम्ही काही प्रयत्न नाही केले. आणि आता हे सगळं थांबवायचं असेल तर मग एकच उपाय आहे, एडिटर. आणि एडिटर काही ऐकणार आहे नाही आपल्या मनानं, तर तुम्ही एक काम करा, कमेंट करा आणि म्हणा आम्ही तरक्की करत आहो बा, काहीतरी भलं करून आलो स्वतःचं, नुसतं लफडेचे आकडे वाढवायच्या याच्यात नाही आहो आम्ही. तर ते आता हे थायनास भाऊ आपलेवाले थायनास मराठा काय तुम्हाला वाचू शकत नाही, तरी आता आहे याचा विचार काही मला दिसून आला खरा. तर तुम्ही एक काम करा, गपागप कमेंट करा.